तर सरळ रोड जातो मित्रांनो कन्याकुमारीला, हा स्ट्रेट, आणि आपण घेणार आहे इथून लेफ्ट. ऍक्च्युली ह्या रोडने जाण्यामागचं कारण असं की आपली जी फॅक्टरी जिथे आपल्याला हे मटेरियल सोडायचंय ते आतमध्ये आहे. पंजम बीच, उरी बीच, चिट्टुकुलम बीच, कुट्टुकुज्जी बीच, तर हे सगळे बीच मित्रांनो ह्या रोडवरती आहे आणि आपलं लोकेशन सुद्धा ह्याच रोडवरती आहे. आणि मित्रांनो कन्याकुमारीला भारताचं दक्षिण टोक म्हणतात, त्याचबरोबर कन्याकुमारीमध्ये सर्वात जास्त पवनचक्क्या आहेत. कारण हे असं एक लोकेशन आहे की जिथं हिंद महासागरामधून येणारी डायरेक्ट हवा इफेक्ट करते, म्हणजे जमिनीवरती धडकते. त्यामुळे भरपूर असे वारे वाहतात आणि पवनचक्कीचा प्रोजेक्ट इकडं सक्सेस ठरलेला आहे. आपल्या सगळ्यांना दिसत असतील भरपूर रस्त्याने आपल्याला पवनचक्क्या साऊथकडे येताना दिसतात. तर त्या सगळ्या मला वाटतं इकडं आणून सोडतात की काय असं वाटतंय. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. मित्रांनो कन्याकुमारी तामिळनाडूची सिरीज चालू आहे आणि त्यातली आपली 1550 किलोमीटरची जर्नी आज कंप्लीट होते. आता किलोमीटर झाले 1560 आणि एक 5 किलोमीटरवरती आपलं लोकेशन आहे. तर बोललो ब्लॉगची सुरुवात इथूनच करावं. रात्री आपण टोल नाक्यावरती झोपलो होतो, नायराच्या पंपावरती झोपलो होतो, समोरच टोल नाका पण होता. आणि मग तिथून पुढची जर्नी कंटिन्यू केली आणि बोललो इथे यावा आणि मस्तपैकी ब्लॉगची सुरुवात करावं. या सिरीजला मित्रांनो भरपूर चांगले वाईट अनुभव आपल्याला आले, ज्याच्यामध्ये आपल्याबरोबर बाप्पा पण होते आणि आपल्याबरोबर एक एवढा मोठा इन्सिडन्स पण घडला. तर काही प्रॉब्लेम नाही, काही चांगले वाईट गोष्टी शिकण्यासारख्याच असतात, तर तसंच समजायचं आणि पुढे चालत राहायचं. तर पोहोचलो मित्रांनो कन्याकुमारीमध्ये आणि खूप छान असा परिसर आहे. बघा ना, आपल्याला आता सिंगल रोड लागलाय, बाकी टोटल हायवे जो होसूर पासून सुरू होतो तर तो 4 लेनचा आहे. मस्त असे रोड आहेत आणि खूप छान छान सीन्स बघण्यासारखे आहेत. तर आता पोहोचूया कंपनीच्या गेटवरती. गव्हर्नमेंटची कंपनी आहे, त्यांना कॉल करून सकाळीच दिलाय की येतोय म्हणून 9 साडेनऊ पर्यंत बरोबर. ते पण त्यांनी तोच टायमिंग सांगितलं होता. तर फायनली पोहोचलो. तर आजच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आपल्याला कन्याकुमारी पण कव्हर करायची, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपली कन्याकुमारीची सिरीज कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. ऍक्च्युली गव्हर्नमेंटचा हा थोडा सिक्रेट प्रोजेक्ट आहे, त्यामुळं नाव काय आपण घेऊ शकत नाही. तर ते सर आहेत, त्यांच्या मागं आपल्याला यायचंय. जस्ट गेटवरती एंट्री केली आणि आलोय आतमध्ये. तर तुम्हाला कुठं नाव दिसलं तर समजून घ्या की कोणता प्रोजेक्ट असेल. कन्याकुमारीमध्ये भारताचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. गणपती बाप्पा मोरया. तर आज गणेश चतुर्थी आहे. सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या घरी बाप्पा असेल. चलो ठीक आहे. आता आपण कुठे आहे हे बघा, इथे हे आपलं लोकेशन होतं. इथे आपल्याला थांबायला सांगितले, समोरच इथं आपल्याला ते मटेरियल द्यायचंय. तर चला मित्रांनो, गाडी होतीये खाली, त्यानंतर मस्तपैकी आंघोळ वगैरे करून घेऊ आणि मग निघूया इथून बाहेर. रायडर चेंज झाले आपले. चला आंघोळ वगैरे करून घेऊ. तर वेलकम टू कन्याकुमारी आणि मस्तपैकी आंघोळ करून मित्रांनो डायरेक्ट आपण जाऊया कन्याकुमारीला, कन्याकुमारीच्या बीच वरती. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मस्तपैकी गाडी क्लीन झाली, रुटीन चेकअप झाला, पूजा पण झाली आणि आपली मस्त अशी आंघोळ पण झाली. तर चला मित्रांनो आता इथून बाहेर पडूया आणि मस्तपैकी बीच कव्हर करत करत कन्याकुमारीत जाऊया. इथून फक्त एक 12 किलोमीटर आहे. तर निघूया इथून डायरेक्टली आता बाहेर. हा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे आतमध्ये जास्त काही शूट करू शकत नाही. तर चला डायरेक्टली निघूया आता बाहेर. कसं आहे लोकेशन हिंद महासागराचं. समोर तिकडे कन्याकुमारी आहे मित्रांनो आणि आपल्याला असं राहायचंय, परत माघारी जायचंय आणि तसंच कन्याकुमारीला तिकडे जायचंय. हे लोकेशन छान वाटलं, एकदम जवळ वाटलं बीचच्या. हिंद महासागर, लहान मुलं पण खेळतात. तर कन्याकुमारी दाखवतो मित्रांनो, समोर दिसत असेल बघा.
तर ती आहे कन्याकुमारी. हा आपल्या गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे भरपूर मोठा असा कन्याकुमारीचा. तो प्रोजेक्ट, ती कन्याकुमारी आणि ही आपली 3094. मी तुमचा होस्ट रवी दादा आज पोहोचलोय भारताच्या दक्षिण टोकावरती. कशा वाटतात लाटा? एकच नंबर, एकच नंबर. हा 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 हा. आणि रेती बघा ना कसली फ्रेश आहे. चला, आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला हिंद महासागराचं दर्शन झालं. ते बाबा, ते कन्याकुमारीचे बाबा आणि तुमचा दादा. जिंदाबाद, भारत माता की जय. आणि निघालोय. आपल्याला भरपूर गोष्टी कव्हर करायच्या, त्यामुळे जास्त टाइम आपण इथं देऊ शकत नाही. तर चला निघालोय आपल्या गाडीकडं. तर चला मित्रांनो, तुम्हाला मस्त असा एक कन्याकुमारीचा इथून लॉंग शूट दाखवतो. तर समोरच कन्याकुमारी आणि हे स्वामी विवेकानंदांचं स्मारक आणि ही आपली गाडी. कसा वाटला सीन? आणि माग हिंद महासागराचा सीन. Yes, what is this? Chutney? Achar. Achar, okay, achar. And sabji? Which food? Veg sabji. Okay, okay. Gobi? Yes. Vegetarian. Vegetarian. Today is Ganesh festival. येस. तर खूप छान असं हॉटेल आहे. आपण जेवायला थांबलोय काकूंचं. समोरच तिकडे गाडी लावली झाडाखाली. बोल जेवण उरकून घेऊया. तर बाकीचे आयटम्स, राईस आलाय, राईस, पापड, सांबर. चल डाळ घेऊ, सांबार घेऊ, मस्तपैकी जेवण घेऊ. डाळ, रसम, येस, पत्ताकोडम. ओके. तर आज कन्याकुमारी मधला पहिला दिवस मस्तपैकी सुरुवात करूया. डाळ, राईस, गोबी, पापड. लोणचं तिखट आहे. तर कन्याकुमारी मधले फर्स्ट फूड ट्राय करतोय. म्हणजे आपण पहिला बीच पाहिला, आता फूड्स. त्यानंतर जाऊया कन्याकुमारीला. खूप छान असं जेवण आहे. चला जेवण संपवून या मित्रांनो जेवायला. आणि आपला कन्याकुमारीचा ब्लॉग कसा वाटतोय ते कमेंट करून नक्की सांगा. चला जेवण उरकूया आणि पुढे जाऊया. कशी मस्त अशी पिंपळाच्या झाडाखाली गाडी लावली होती, एकच नंबर. आणि इथं हंगामला जेवलो. तर चला निघूया मित्रांनो कन्याकुमारी कव्हर करण्यासाठी. हा हायवे आणि एक नंबर क्वालिटीचा हायवे. कसा मस्त असा सीन दिसत असेल मित्रांनो. भरपूर अशा पवनचक्क्या आहेत इकडे, भरपूर. एवढ्या पवनचक्क्या आहेत का अनकाउंटेबल. सनराईज कॅलेंडर उत्तरायण इथं प्रत्येक महिन्यावाईज दिलेलं आहे. आणि इकडून दक्षिण आहे त्याचं डायरेक्शन दिलेलं आहे. आणि हा पॉइंट आहे सनराइज. हे बघायचं. अनुभव में मुझे सिखाया है कि मौन और सत्यव्रती
के आध्यात्मिक अनुशासन का एक अंग है। मनुष्य की यह एक स्वाभाविक दुर्बलता है कि वो जाने अनजाने में अतिशयोक्ति करता है और सत्य को दबाता या संशोधित करता है। इस दुर्बलता पर विजय पाने के लिए मौन आवश्यक है। अल्पभाषी व्यक्ति अपनी वाणी में शायद ही कभी विवेकहीन होता है, वो तो अपना हर शब्द तोल कर बोलता है। मोहनदास करमचंद गांधी। ब्लॉग एडिट करायच्या नादात मित्रांनो आपल्याला वाजलेले आहेत 7. आपण आहे अजून कन्याकुमारीमध्ये आणि लोकेशन सेट केले मित्रांनो आपण त्रिवेंद्रनाथपुरम. इथून 96 किलोमीटरचं अंतर आहे आणि हे मित्रांनो आपल्या प्रवासातलं 4थं स्टेट असणार आहे. म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, त्यानंतर तामिळनाडू आणि आता चाललोय आपण केरळला, त्रिवेंद्रपुरमला. तर ब्लॉग एडिट करायचा होता, भरपूर मोठा झाला होता. युनिफॉर्म घालून घेतलाय, टीपी काढून घेतलाय केरळचा, तो 720 रुपयाचा टीपी येतो. तर आता इथून आपण डायरेक्टली त्रिवेंद्रपुरमला जाणार आहे. तो जर्नी आपल्याला त्रिवेंद्रपुरम पासून पुढची जर्नी, तर त्रिवेंद्रपुरम पासून पुढची जर्नी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. आता डायरेक्टली 100 किलोमीटरचा प्रवास करू आणि पोहोचू आपल्या लोकेशनला जिथं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे. आणि ट्रान्सपोर्टर बरोबर बोलणं चालू आहे, त्यामुळं तुम्हाला गुड न्यूज तर भेटणार आहे. तर चला मित्रांनो, आता इथून डायरेक्टली पोहोचू त्रिवेंद्रपुरमला. 96 किलोमीटरचा प्रवास, मध्ये असणार नागरकोइल. नागरकोइल नंतर आपण डायरेक्टली त्रिवेंद्रपुरम मध्ये एंट्री करतो. चला निघूया इथून पुढे. तर हा रोड जातो मित्रांनो नागरकोइल मार्गे कोस्टल रोड कोचीनला. कोचीन कर्नाटक एंट्री करतो आणि मग तिथून मँगलोर, उडुपी, गोव्यापर्यंत महाराष्ट्र, तसा तो रोड पुढे जातो. तर त्या रोडने आता आपण निघालोय नागरकोइल मार्गे त्रिवेंद्रनाथपुरम. ओम साईराम. तर नागरकोइल मध्ये आहे मित्रांनो आपण सध्या. एक 10-15 किलोमीटर वरतीच नागरकोइल ही सिटी लागते. आणि हे नागरकोइलला आपण बऱ्याच वेळा फक्त एवढंच ऐकलं की नागरकोइल एक्सप्रेस रेल्वे स्टेशनला ऐकायला भेटतं किंवा एखाद्या ट्रेन मध्ये ऐकायला भेटतं, नाही का. तेवढ्यामुळे ते नागरकोइल लक्षात राहिलं होतं, कारण नाव थोडं वेगळं आहे. तर पोहोचलोय आणि इथून मित्रांनो आपल्याला 75 किलोमीटर आपलं ट्रान्सपोर्टरचं लोकेशन आहे. तर भरपूर असे मंदिर आहेत. थोडा उशीर झाल्यामुळे जास्त काय आपल्याला रिकवर करता येणार नाही, त्यामुळे फटाफट पोहोचून घेऊ.